राज्यातील एसटी महामंडळ नेहमीच तोट्यात असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये एसटी बसचे मोठमोठे अपघात याला कारणीभूत आहेत। अपघात झाल्यानंतर मृत किंवा जखमींना एसटी महामंडळाकडूनच नुकसान भरपाई देण्यात येते। मात्र तरी देखील काही एसटी चालक बेजबाबदारपणे एसटी बस चालवत असतात। 23 मार्च रोजी संध्याकाळी खेड आगारातून सुटलेल्या 6 वाजताच्या खेड पनाळजे या एसटीचा बस चालक चक्क दारू पिऊन धुंद असल्याचा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। या एसटी चालकामुळे दुचाकी स्वारांचा मोठा अपघात झाला असता, परंतु मोठा अनर्थ टळला। सामाजिक कार्यकर्ते निसार सुर्वे यांनी एसटी बस थांबवून याबाबत एसटी चालकाची चौकशी केली असता एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला। अशा बेजबाबदारपणे एसटी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एमओ हाके असे एसटी चालकाचे नाव असून एसटी महामंडळ या चालकावर कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। ही आमच्या खेड पनाळजे गाडी 6ची गाडी एक तर उशिरा आलेली आहे। इथे लोकांच्या जीवाची कुठलीही काळजी शासनाला नाही, प्रशासनाला नाही आणि खास कर या एसटी महामंडळाला नाही। तुम्ही बघू शकता, गाडी नंबर नोट करा आणि हा ड्रायव्हर किती दारू पिऊन हा किती टाईट आहे ते त्याला काढा दारादारीची भाषा करतोय। हा एवढा दारू पिऊन हातात एवढे परवाचे आहेत, कुठल्या रॉंग साईडला गाडी घातलेली आहे बघा। त्या पुलाने आपला जीव वाचवण्यासाठी गाडी इकडे आली आहे। तुम्ही बघू शकताय की ही गाडी बघा कुठं घातलेली आहे। नशीब ती पोरं इकडे पडली, नाही तर 3 मृत्यूदय इथे सापडले असते तुम्हाला आणि ह्याची दखल घेणारा कोण नसता। आज हा खेड भैरोली जो मार्ग आहे हा एवढा धोकादायक असा मार्ग झालेला आहे, लोकांचा जीव घेणा मार्ग झालेला आहे। इथं एसट्या ह्यांची बिनधास्त दादागिरीनी हे कधी साईड देणार नाही। हे कुठलाही ह्यांना कायदा नाही, ड्रायव्हर युनिफॉर्मला नाही आहे, पूर्ण दारू पिऊन टाईट आहे। एवढे परवाशी आहेत, सगळे घाबरून बसलेले आहेत लोक तिथे आणि परत तो आरारवीची भाषा करतोय। तेव्हा माझी प्रशासनाला, पोलिसांना नम्र विनंती आहे की आमच्या खेड भैरोली रस्त्यावर थोडंसं लक्ष असू द्या। तिथं वालूचे डंपर, जांभ्याचे डंपर, अवैध एवढे धंदे चालू आहेत। परत या एसटी वाल्यांची आरेरावी म्हणजे काय, शासनाचा जर ड्रेस असेल तर काही जीवाचं काही करायचं, भलं वाईट करायचं हे कुठवर सरळ आहे। आणि एक तर त्याचा ड्रेस नाही आणि एवढा पिऊन बसलेला इथं की आज इथं भयंकर काहीतरी अपघात घडणार होता। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तेवढीच ह्या ड्रायव्हरचं मी नाव घेतोय आणि जे काय असेल ते एसटी आगाराने पोरांचं काय असेल तो काय गाडीचं नुकसान असेल ते करून घ्यायचं आणि ह्याच्या पुढे त्या चालकाला आणि कंडक्टरला तंबी द्या। त्या रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची पण दखल घ्या, ओव्हरटेक मारणाऱ्या पण वाहनाची दखल घ्या आणि एक प्रत्येकाची काळजी घ्या एवढी विनंती करतोय। बघा, हा या एसटीचा ड्रायव्हर आहे, खेड पनाळजे आपली 6ची एसटी आहे। भाई तुझं नाव काय आहे? एमओ आहाके। ओके, हा ड्रायव्हर आहे बघा, त्याला उभा राहायची सुद्धा नाही आहे। ओके, आणि किती रॉंग साईडला आलेला आहे जसं मी व्हिडिओत म्हटलेला आहे। आणि एवढे प्रवासी आहेत, सर्वांचे जीव मुठीत घेऊन बसलेले आहेत लोक। आणि एक मिनिट सांगतो तेवढं एक, तेव्हा एसटी प्रशासनाशी माझी विनंती आहे की ह्याची चौकशी करावी आणि योग्य काय तो आमच्या खारीपट्ट्यावाल्याला न्याय द्यावा की ह्याच्या पुढं सर्व एसटी वाल्यांना तंबी देण्यात यावी की गाडी जाताना समोरवाल्याला साईड कशी द्यायची, ओव्हरटेक करताना साईड कशी द्यायची आणि जे बस स्टॉप असतात तिथं सुद्धा गाडी कशी लावायची हे पूर्ण गाडी मध्ये लावतात, दुसऱ्यांदा जाऊन देत नाही पुढं। म्हणजे एसटी हाय शासनाची, पण हे खरे मालक आहेत, हे दादागिऱ्यांच्या आम्ही खपवून घेणार नाही खारीपट्ट्यात। तेव्हा माझी एसटी प्रशासनाची विनंती आहे की जसं ड्रायव्हर आहे त्याला तसंच आम्ही गाडीतला बसवतोय आणि त्यांनी आपली गाडी घेऊन जावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।